नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्या देशाची जेवढी लांबी नाही म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्या लांबीहून अधिक किलोमीटर म्हणजे जवळजवळ 4350 किलोमीटरची हवेतली नदी, अधांतरी नदी बांधण्याचं काम चीन करत आहे आणि काम ते सुरू आहे आणि 2030ला तो प्रकल्प पूर्ण होणार आहे. म्हणजे चीनच्या तंत्रज्ञांची खरंच कमाल करावी लागेल की नाहीतर आपल्याकडे 100-200 मीटरचा पूल एखादा बांधायचा असेल तर त्याला किती अडथळे किती अडचणी येतात आणि त्या पुलाचं काम वर्ष 2-2 वर्ष रखडतं. मग अशा याच्यामध्ये खरं तिथल्या शासन प्रशासन तंत्रज्ञ सगळ्यांचीच तिथं कमाल करावीशी वाटते, कौतुक करावंसं वाटतं की आपण त्यातून काहीतरी आपल्या प्रशासनाने शासनाने आणि तंत्रज्ञांनी यातून काहीतरी धडा घ्यायला पाहिजे, शिकलं पाहिजे. मंडळी, खरंच आज 4350 किलोमीटरची नदी बांधणं, हवेत नदी बांधणं हे केवळ स्वप्नरंजन ठरू शकतं, एक स्वप्न पाहण्यासारखं ठरू शकतं. परंतु ते प्रत्यक्षात आणण्याचं काम चीनचे तंत्रज्ञ किंवा अभियंते करत आहेत, शास्त्रज्ञ करत आहेत. ही खरं तर अर्थात ही त्यांचं कौतुक करणारीच बाब आहे, हे नक्कीच. अर्थात यामध्ये पर्यावरणीय भाग काय आहे, पृथ्वीची रचना आपली जी आहे, पर्यावरण रचना आहे, त्यामध्ये आपण बदल करतो आहोत संरचनेमध्ये, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात की मानवी बदल किती करावेत मूळ निसर्गाच्या रचनेमध्ये, हाही एक भाग झाला. पण त्याचं पर्यावरण तज्ज्ञ निसर्ग आणि शास्त्रज्ञ हे त्याच्यावर विवेचन करतीलच, तो भाग वेगळा झाला. परंतु ह्याच्यावर नक्की आपण विचार केला पाहिजे की चीन किती पुढे गेला आहे. 1952 साली माओ हे जे होते ते अध्यक्ष तिथले, त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की दक्षिणेमध्ये पाणी तिथे खूप आहे आणि त्या पाण्याची ती आवश्यकता नाही आहे दक्षिण चीनमध्ये, चीनच्या दक्षिण भागामध्ये. मग उत्तर भागामध्ये मात्र पाण्याचे एकीकडे महापूर आहे आणि तिकडे पाण्याची खूप कमतरता आहे. म्हणजे एकीकडे महापूर आणि दुसरीकडे काय आहे तर अवर्षण दुष्काळ आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण म्हणजे दक्षिणेकडून ते उत्तरेपर्यंतचा 4300, कारण चीन हा प्रचंड मोठा देश आहे, तो भूभाग प्रचंड मोठा आहे, भारतापेक्षाही खूप मोठा भूभाग आहे. त्यामुळे 4350 किलोमीटरचा पूल नदी बांधण्याचं ठरवलं. त्याला ते जमिनीतूनच ते पिलर म्हणजे खांब देणार आहेत, पण ते खूप उंच खांब असणार आहेत. एवढे 4350 किलोमीटरचं काम करणं आणि अशी अधांतरी नदी ठेवणं हे नक्कीच सोपं काम नाही. त्यात खूप काळजी घेतलेली आहे की भूकंप वगैरे झाला तर काय, तर भूकंप समजा होणार असेल त्याला आधी सूचना मिळतील आणि त्यामुळे त्यावेळेला पाणी राहणार नाही, ते पाणी काही क्षणार्धामध्ये वाहून गेलेलं असेल. अशा तऱ्हेचे अनेक प्रकारची काळजी घेतलेली आहे. मंडळी, आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान विकसित कधी होणार? आपल्याकडं बुद्धिमत्तेची कमतरता आहे का? तर नाही आहे. बुद्धिमत्तेची कमतरता आपल्याकडे आहे अशातला भाग नाही. आपलेच बुद्धिमान कर्तबगार तंत्रज्ञ अभियंते हे अमेरिकेत जातात, कॅनडामध्ये जातात, फ्रान्सला जातात, लंडनला जातात, ऑस्ट्रेलियामध्ये जातात आणि त्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात. ह्यांचा हातभार म्हणजे यांचा खूप मोठा हातभार असतो, सहभाग असतो आपल्या भारतीयांचा, भारतीय तंत्रज्ञांचा, बुद्धिमान तंत्रज्ञांचा. मग त्याचं फक्त आपण अभिमान बाळगायचा का, की आमच्या देशाच्या अवस्थेवर आम्ही खेद व्यक्त करायचा, की आमच्याकडे छोटीशी नदीचं काम असेल, नदीवरच्या पुलाचं काम असेल, किंवा आमच्याकडे काय महापूर नाही, आमच्याकडे महापूर येतात, पाणी एकीकडे खूप असतं काही प्रदेशांमध्ये आणि अजूनही दुष्काळग्रस्त भाग खूप आहे. अशा खूप अडचणी आमच्याकडे आहेत. काही ठिकाणचे पूल वर्षानुवर्ष रखडलेले आहेत, ते होतच नाही आहेत का, तर 2 किलोमीटरचं अंतर आहे मधी समुद्रातलं. मग हे 4350 किलोमीटरचा पूल कुठे आणि ते 2 किलोमीटरचे पूल कुठे, ते का होत नाही? आमच्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत? आमच्या शासन प्रशासनामध्ये नेमकी धारीतले शुक्राचार्य हे जे आहेत ते काम करून देत नाहीत का, ते अडथळे आणतात का, ते झारीतल्या शुक्राचार्याने काय करायचं? तर ह्या सगळ्याचा विचार करायला लागेल की आम्ही म्हणतो आम्ही महासत्ता होणार, महासत्ताकडे आमची वाटचाल सुरू आहे, तर खरंच संपूर्ण तो देश फिरेल
आणि देशामध्ये खेडोपाडी फिरेल, खेड्यातल्या जनतेचे हाल बघेल, त्याला ते लक्षात येईल की एकीकडे आमची पाण्या वाचून शेती बागायत जिरायती हे सगळं आमचं उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. माकडं आणि वन्यप्राणी आम्हाला त्रास देत आहेत, शेतीला आणखीन सगळ्या बागायतीला. मग त्याचं कसं करायचं? पाणी मिळत नाही आहे, धरणातलं पाणी अट्ट आहे, एकीकडे पाऊस भरपूर पडत आहे, त्याचा काही उपयोग होत नाही, पाणी सगळं समुद्राला वाहून जात आहे. ह्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. ह्याचा विचार कधी होणार? म्हणजे आम्ही चीनकडून बाकी त्यांच्या गोष्टी सोडून देऊ, हुकुमशाही वगैरे त्यांचं कम्युनिझम सोडून देऊ आपण, त्या वाईट गोष्टी आहेत. लादणं सक्ती या गोष्टी वाईट आहेत. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत, विकासात्मक गोष्टी आहेत, प्रगतीच्या गोष्टी आहेत, जनतेला त्याच्या सोयीसुविधांच्या गोष्टी आहेत, आणि त्यात त्यांची जी झेप आहे, गरुड झेप आहे, प्रगती आहे, त्यातून आपण नक्की प्रगती केली, नक्की शिकलं पाहिजे. कारण चांगल्याचं नेमकी चांगलं आपण घेतलं पाहिजे. प्रत्येकामध्ये काही नाही काही चांगलं असतं, त्यामुळे चांगलं आपण चीनकडून हे नक्की त्यांच्या प्रशासन आहे, त्या प्रशासनामध्ये भ्रष्टाचार वगैरे हे असलं काही नसतं. तिथे ते खूप लगेच शिक्षा असते, त्यामुळे तिथे हे काही प्रकार चालत नाहीत. अशा गोष्टी भारतात झाल्या, एवढ्या काटेकोरपणा, एवढा बिनचूकपणा, तर किती बरं होईल. तत्परता, झटपट कामं होणं, जनतेच्या प्रश्नांची दखल घेणं, अवर्षणग्रस्त किंवा पूरग्रस्त भाग असेल किंवा दुष्काळग्रस्त भाग असेल याची पाहणी करणं, लगेच कृती करणं, रखडलेले पूल बांधणं, लोकांना सोयीसुविधा पुरवणं, ह्या ज्या गोष्टी ह्यात लक्ष घालणं ही गरजेचं. तर भारत महासत्ता होईल. महासत्ता म्हणजे काय? महाशक्ती होईल, एक चांगली शक्ती म्हणून जगामध्ये उदयाला येईल. त्यामुळे चीनकडून काय घ्यायचं? तर हे त्यांचे ते तंत्रज्ञान त्यांचं जे आहे, विकसित तंत्रज्ञान जे आहे, आणि त्या कमालीची म्हणजे आपण सर्वजण तोंडात मोठे घालू असे ज्या गोष्टी करत आहेत, त्यातून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे की संशोधन, अभ्यास, चिंतन, या प्रगतीचा, सामान्य माणसाच्या प्रगतीचा ध्यास, ह्या गोष्टी नक्की आपल्या सर्वांना घेण्यासारख्या. ह्या घेऊन आपण आपल्या शासन प्रशासन ह्या सगळ्यामध्ये काय नेमकी सुधारणा करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. मंडळी, आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावं. धन्यवाद. जय हिंद.